हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. सो आजची मॉर्निंग खूप जास्त छान आहे. इट्स व्हेरी प्रिटी आणि सकाळ सकाळी खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आणि आज माझ्यामध्ये जास्त पाऊस नाही येणार आहे, पण तरी ऊन येतं, मग थोडंसं काळे बादल येतात, मग थोडीशी हवा सुटते. सो इट्स हे नाशिक आहे बाबा. सकाळी ऊन असतं, दुपारी थोडीशी हवा येते, संध्याकाळी थोडंसं काळे बादल येतात आणि सायंकाळी खूपच जास्त पाऊस येतो आणि एकदम थंडगार वातावरण असं असतं. आणि आज सकाळी उठल्या आईने माझी फेवरेट डिश बनवलेली आहे, शेवाळ्याचं उपीट, ज्याची रेसिपी मी पुढे दाखवत आहे. सो बघा. तो सोबतच गाईस आईने शेवाळ्याचं उपीट बनवायला घेतलं. त्याच्यामध्ये तेलामध्ये त्यांनी शेंगदाणे, मिरची आणि जिरा टाकून, कांदा टाकून छानपैकी परतून घेतला. हे आहेत शेवाळ्या, हे आहेत गव्हाच्या शेवाळ्या, जे की त्यांनी घरात बनवल्या. त्याच्यानंतर नमक, हळद आणि हिंग टाकून त्यांनी छानपैकी परतून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकलं आणि त्या पाण्यामध्ये त्या शेवाळ्या मिक्स केल्या. सो ह्याचा खेळ असतो पाण्यावर आणि छानपैकी वाफवून घेतल्या आणि इतक्या यम्मी झालं होतं काय सांगू. जनरली आपण काय बघतो की जेव्हा मुलं त्यांच्या मम्मा पप्पाकडे जातात तेव्हा ते भरभरून कपडे घेऊन जातात की हे कपडे वॉश करून आणायला पाहिजे, इस्त्री करून आणूया, है ना. आपण बघतो कारण की त्यांना टाईम नसतो ऑफिसमुळे आणि बाकी गोष्टींमुळे. पण जेव्हा मुली मम्माकडे घरी येतात तेव्हा मी काय घेऊन येते बघा तुम्हाला. गाईज हे बघू शकता, हे सगळे ब्लाऊज मला आई स्टिच करून देणार आहे. हे ऑलमोस्ट 1 2 3 4 5 6 7 8 आणि तिथे मशीन आहे आईची आणि त्या साईडला पण एक मशीन आहे. त्या मशीनवर पण 4-5 ब्लाऊज ठेवलेले आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी स्टिच करून देणार आहे. सोबतच तिथे माझे सूट पण आहेत, ते मला ती फिटिंग करून देणार आहे. त्याच्यासोबतच गाईज आईने बनवला होता मला फेस पॅक, जो की अमेझिंग होता. हे बघू शकता, माझा फेस एकदम क्लीन झालेला आहे. ॲक्च्युली सकाळी जो आईने फेस पॅक बनवला होता तो कच्चा दुधाचा. पहिलं तिने कच्च्या दुधाने मला फेस क्लीन करायला लावला. त्याच्यानंतर त्या कच्च्या दुधामध्ये तिने लिंबू, बेसन, अजून काय ॲड केलं गाई? हळद आणि तांदळाचं पीठ आणि व्हिटॅमिन ईच्या पण गोळ्या होत्या, पण त्या मी ॲड नाही करू शकलो कारण की मी तिला सांगितलं नाही की मी आणलेल्या आहेत. सो ह्या गोष्टी ॲड नाही केल्या आणि लिटरली मी फेसला सोप वगैरे काही सुद्धा लावलेलं नाही आहे. फेस वॉश वगैरे सोप तर नाही लावत, पण तुम्ही बघू शकता फेस खूप जास्त क्लीन झालेला आहे. आणि ह्याच्यानंतर पण तिची काहीतरी प्रोसिजर आहे, ते पण मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते. खूप दिवसानंतर वेट केल्यानंतर आईची आली होती मदर्स डेची साडी आणि तिला खूप जास्त आवडली होती आणि संध्याकाळ झाली होती. सो मिहीरचा अभ्यास घेतला. सो मिहीरचा अभ्यास घेतल्यानंतरच आपला दिवस इथे संपतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. कल